थंबनेल तुम्ही बघितलंच असेल. आज एवढा मोठा ग्रुप गौतम अदानी किंवा अदानी ग्रुप म्हटलं हं, तर त्यांचे विचारच 1,00,000 करोडच्या पुढे. कुठली कंपनी स्टार्ट करायची म्हटली तर 1,00,000 करोडच्या पुढेच त्यांचा स्टार्टअप असायचा. तर राशनमध्ये त्यांचं काम आहे, रोशनीमध्ये आहे, मायनिंग मध्ये आहे म्हणजेच कोयला, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे, एअरपोर्ट मध्ये आहे, सी पोर्ट मध्ये आहे, किंग ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर ज्यांना म्हटलं जातं असे गौतम अदानी. आणि तुम्ही बघितलंच असेल की त्यांना अटक वॉरंट का निघालेला आहे. एक उद्योग जगतामध्ये आज खूप मोठं नाव जर म्हटलं तर गौतम अदानींचं आहे. पण अमेरिकेने असं का केलेलं आहे आणि काय झालेलं आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. देवचंद बेडकर आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर अदानींचे जर बिझनेस जर बघितले तर अदानी सिमेंट, अदानी विल्मार, अदानी अदानी पोर्ट, अदानी लॉजिस्टिक, अदानी पॉवर, म्हणजे असे जर बिझनेस बघितले तर जवळजवळ 30 बिझनेस पेक्षाही जास्त. नेटवर्क आणि नेटवर्क जर म्हटलं तर गौतम अदानी. पण यांच्या विरोधात अशी काय गोष्ट घडली ही गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. अमेरिकन न्यायालयाने आणि नियामक मंडळाने गौतम अदानी यांना अटक वॉरंट जारी केलेले आहे. त्यांच्यावरती गंभीर असे आरोप केलेले आहे. तर अब्जावधीची लाचखोरी आणि अब्जावधीची गुंतवणूक आणि गुंतवणूकदारांची फसवणूक असा हा आरोप आहे. पण या आरोप केल्यानं एका न्यूज मुळे आज अदानी ग्रुपचे शेअर एवढे खाली आलेले आहे की शेअर धारकांनाही चिंता पडलीये आणि कंपन्यांना चिंता पडलीये. तर भारतीय शेअर मध्ये खूप मोठी घसरण झालेली आहे. मागे असंच एक प्रकरण झालं होतं ऑगस्ट 2024 मध्ये. अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर 60% घसरले होते. अदानी समूहाचे त्यावेळेस 53,000 कोटी रुपयाचे नुकसान झालेले होते. आज न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने गौतम अदानीसह 7 जणांवरती अटक वॉरंट जारी केलेले आहे. आणि यामध्ये न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने म्हटलेले आहे की गौतम अदानी आणि त्यांच्या कंपनीचे भागीदार असे 8 जण आहे आणि काही कंपन्यांचा समावेश आहे ज्यांच्यावरती हे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि याच्यामध्ये 265 दशलक्ष डॉलर म्हणजेच 2236 कोटी हे भारतीय अधिकाऱ्यांना देण्याचे कबूल केलेले होते लाच प्रकरणी. तर हे प्रकरण आपण सविस्तर जाणून घेऊया. तर सौर ऊर्जा कंत्राट मिळण्यासाठी अदानी समूहाने 265 दशलक्ष डॉलर म्हणजेच 2236 कोटी रुपये भारतीय अधिकाऱ्यांना लाच म्हणून देण्याचे कबूल केलेले होते. तर यामध्ये प्रकरण असं आहे की अमेरिकेतील गुंतवणूकदार भारतामध्ये गुंतवणूक करणार होते आणि त्यांच्या हिश्श्यातील म्हणा किंवा सौर ऊर्जा कंत्राट हे खूप मोठं कंत्राट अदानी समूहाला मिळणार होतं आणि भारतीय जे अधिकारी होते यांना लाच म्हणून ही रक्कम द्यायची होती. 2020 ते 2024 या दरम्यान सौर ऊर्जा कंत्राट हे अदानी समूहाला मिळणार होते आणि परदेशी जे गुंतवणूकदार होते यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली आणि भारतीय अधिकाऱ्यांना सौर ऊर्जेचा प्रकल्प अदानी ग्रुपला मिळावा, तो प्रकल्प व्हावा आणि तो पुढे चालावा यासाठी एवढी मोठी लाच देण्याचं प्रकरण केस ही कोर्टात चालू होती आणि हे कोर्टाने सिद्ध केलेले आहे. तर ही अमेरिकेतील जे गुंतवणूकदार होते यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवलेली होती असे आरोप कोर्टाने यांच्यावरती ठेवलेले आहे. तर ह्या प्रकरणामध्ये सागर अदानी असेल किंवा अदानी ग्रुपचे बाकीचे मेंबर असतील यांना आरोपी करण्यात आलेले आहे. म्हणजेच 2020 ते 2024 या दरम्यान भारतीय अधिकाऱ्यांना आणि ह्या प्रोजेक्टला ही लाच देणार होते. तर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये 20 वर्षामध्ये म्हणजेच ह्या कंपनीला 2 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त नफा मिळण्याची अपेक्षा होती. तर ही गोष्ट अमेरिकन कोर्टात सिद्ध झाली. यामध्ये गौतम अदानी असेल, सागर अदानी, विनीत एस के जैन,
रणजित गुप्ता, त्यानंतर सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा, रुपेश अग्रवाल असे सिरिल कॅबनेस असे 8 जण आरोपी केलेले आहे. आणि सकाळपासूनच ही न्यूज ज्यावेळेस धडकली त्याच वेळेस कंपनी अदानी ग्रुपचे शेअर्स हे घसरायला सुरुवात झाली. यामध्ये अदानी एनर्जी सोल्युशन हिचे 20% शेअर्स घसरले आहे. अदानी एंटरप्राइजेस 10% घसरली आहे. अदानी ग्रीन एनर्जी 20% घसरली आहे. अडानी पोर्ट्स 10% घसरली आहे. अडानी पॉवर ही 13% घसरलेली आहे. अडानी टोटल गॅस ही 15% घसरली आहे. अंबुजा सिमेंट 10% घसरली आहे. तर कुठल्याही कंपनीची म्हणजे स्थापना करायची असेल किंवा कुठलाही प्रोजेक्ट गव्हर्नमेंट किंवा कुठून मिळवायचा असेल तर त्यामध्ये तोडीपाणी ही केली जाते. भारतीय हा रिवाजच आहे. टेबला खालून दिल्याशिवाय काही गोष्टी भारतामध्ये घडत नाही. म्हणून अदानी ग्रुपने ही सेटलमेंट केली आणि सौर ऊर्जेचा एवढा मोठा प्रोजेक्ट उभा करायचा आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा पैसा उभा करायचा तर परदेशी गुंतवणूकदार हे त्याला लागणार आहे. आणि परदेशी गुंतवणूक आणायची तर मग भारतीय आणि परदेशी याची सेटलमेंट करायची. मग अधिकाऱ्यांना काहीतरी हे दिलं पाहिजे. मग अशी ही सेटलमेंट गौतम अदानी यांनी केली होती. पण ही गोष्ट गुंतवणूकदारांना कळली आणि त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि हे सर्व प्रकरण कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने अदानी ग्रुपला दोषी ठरवलंय. तर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन यामध्ये आणि एक्सेल शीट बरेचसे काही डॉक्युमेंट यामध्ये समोर आलेले आहे, ते सापडलेले आहेत. ते गायब करायचे हे काही गुन्हे याच्यामध्ये दाखल झालेले आहेत. तर अधिकाऱ्यांना लाच कशी द्यायची, काय द्यायची, यामध्ये पॉवर प्रेझेंटेशन असेल, एक्सेल शीट असेल किंवा हे पैसे कशा पद्धतीने जातील आणि कसे द्यायचे. इंडियन एनर्जी कंपनी डेव्हलपमेंट म्हणजे इंडियन एनर्जी कंपनीची डेव्हलपमेंट करण्यासाठी ही फीज म्हणून ह्या नावाखाली हे पैसे द्यायचे होते. तर या माग मध्येही काही आरोप झाले. हिडेनबर्ग यांनी आरोप केलेले होते की भारतामध्ये मोठं काहीतरी घडणार आहे आणि काय घडेल याचा इशाराही त्यांनी भारतीयांना दिला होता, अदानी ग्रुपला दिला होता. पण हे प्रकरण त्यावेळेस दाबण्यात आलं होतं. पण नुकतंच या प्रकरणाला वाटच्या फुटलेली आहे आणि मागच्याच महिन्यामध्ये सौर ऊर्जेचा 5000 मेगावॅटचा प्रकल्प आणि औष्णिक ऊर्जेचा 16000 मेगावॅटचा प्रकल्प हा जवळजवळ एकूण 6600 मेगावॅट ऊर्जेचा प्रकल्प महाराष्ट्र इलेक्ट्रिक कंपनीने, विद्युत वितरण कंपनीने अदानी यांना मागच्याच महिन्यात दिलेला होता. आणि मागाही जे काही प्रकरण उद्भवले त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने अदानी ग्रुपला, गौतम अदानी यांना दिलासा दिला होता. पण नुकतीच ही ताजी बातमी बाहेर आली आणि अदानी ग्रुपला खूप मोठा झटका बसला आहे. पण अदानी ग्रुपचं अजून काही अपडेट बाहेर आलेली नाही. तर या प्रकरणामध्ये नक्कीच पुढे काय होतंय आणि अशा काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर ह्या नक्कीच बाहेर येतील. नक्कीच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, याबद्दल तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. आणि उद्योग जगतामध्ये आज या काही गोष्टी घडलेल्या आहे यावरती तुम्ही तुमची राय देऊ शकता. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.